जिते बी ग्रीन सिग्नल येतोय नगरपालिका एंड करून गोलंदाजी करताना आता देवांश तांडेल बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना दिसत आहेत. प्लेयर ऑफ द मॅच आपल्या स्क्रीन वरती रूपम म्हात्रे. मॅचला सुरुवात. 12 मॅन या बोथ टीम 12 मॅन पाठवून द्या. पहिलाच बॉल बाउन्स पाहायला मिळाला. तिखा बाउन्स. देवांश तांडेल राईट मोर द विकेट बॉलिंग करत असताना भन्नाट वेग, अचूक लाईन, अचूक नियंत्रण पाहायला मिळालं. पॉवरप्लेचं पहिलं षटक. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑफ मध्ये एक आपण पाहतोय. त्यानंतर एक मिड विकेट मध्ये पाहतोय. नेक्स्ट बॉल देवांश. पुढचा बॉल बॅटची इनर एज लागली. ऑन साइडला ड्राईव्ह करायचं होता. त्यानंतर जर पाहायला गेलं तर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. धावसंख्येत एकनी बदलाव. एका धावेने स्कोर कार्डला सुरुवात होत असताना टीम जितोय जिते बी संघाच्या धावफलकावरती ही पहिली आलेली धाव पाहतोय. दरम्यान सौरभ आणि मयूर अशी सलामीची जोडी आपण टीम जिते बी संघाच्या माध्यमातून आज या मैदानावरती पाहतोय. फोर्थ मॅच शेवटचा मॅच बी पूल मधील असणार आहे. या अगोदरचा मॅच टीम निगडे संघ जिंकलाय. स्क्वेअर कट करायचा होता. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर केलेला हा बॉल आपण देवांश तांडेल यांचा पाहिला. अचूक लाईन लेंथ वरती गुड लेंथ स्पॉट वरती पडलेला हा बॉल पाहतोय. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 3 बॉल फेकलेत. 1 धाव आली. 2 डॉट बॉल टीम जिते बी. पुन्हा एकदा बराचसा बाहेर जाणारा हा बॉल आपण पाहतोय. धावसंख्येत जरूर व्हाईट बॉलच्या मदतीने 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल. धावसंख्येत 1 बदलाव. 1 धाव ऍड झाल्यानंतर 2 धावांपर्यंत टीम जिते बी पाहतोय. सौरभ आणि मयूर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभाराच्या उद्देशानं आज या मॅच मध्ये प्रयत्न करताना दिसणार आहेत टीम जिते संघासाठी. स्ट्रेट हिट केलाय बॉल. बराचसा वेल हवेत. डाऊन द बॉल फिल्डर आहेत. चूक झाली नाही कोणत्याही प्रकारची आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. मयूर बॅक टू द डगआउट. पहिले विकेट तंबूच्या आसऱ्याला येताना दिसेल टीम जिते बी संघाच्या माध्यमातून. शॉट ऑफ द लाईन फेकलेला हा बॉल बराचसा उंच जाताना आपण पाहिला. जज केलं पहिल्यांदा. बॉडी बॅलन्स राखला आणि त्यानंतर हा कॅच आपल्या हातामध्ये लपवून ठेवला आणि इथून जर पाहायला गेला तर जिते बी संघाला पहिला आदरा बसतोय. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. त्यानंतर इन ॲट नंबर 3 न्यू बॅटर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 आपण पाहतोय. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतील. प्रथमेश गावंड, हरेश गावंड यांचे बंधू. काल हरेश गावंड देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहिले, परंतु कालच्या सामन्यामध्ये त्यांना डॉमिनेट व्हावं लागलं. टीम मोठी जुया संघासमोर. आज प्रथमेश गावंड मैदानाच्या आतमध्ये आलेत. इन ॲट नंबर 3 आपण पाहतोय. आणखी एक व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड होती. आणखी 1 धाव ऍड होताना दिसेल. पेन कुलीवाडा म्हटला की त्यांच्या बॅटिंग लाईनचा विचार करावा लागेल आणि तशा प्रकारच्या धावा जिथे बी संघाला स्कोर कार्ड वरती ऍड कराव्या लागतील. लॉफ्ट केलाय बॉल. बराचसा वेल हवेत. विस टायमिंग शॉट आहे. प्रथमेश देखील मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. एका मागोमाग पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर देवांश तांडेल हदरे देत असताना आपण पाहतोय. लास्ट बॉल रिमेनिंग असणार आहेत पहिल्या षटकातील, जिथे पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टीम पेन कोलीवाडा संघाच्या माध्यमातून आज आपण पाहिला. श्री धायरेश्वर चषक 2025 चं हे देखील आयोजन अंतिम मुकाबल्याकडे, अंतिम क्षणाकडे वाटचाल करत असलेली ही स्पर्धा. शुक्रवारी या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि चालू असलेली स्पर्धा आज संध्याकाळच्या क्षणांना अंतिम सोहळ्याकडे वाटचाल करत आहे. आणि आज जर पाहायला गेला तर अंतिम सोहळ्यासाठी अर्थातच महाअंतिम मुकाबला खेळण्यासाठी सकाळच्या सत्रात स्टार वलक हा संघ क्वालिफाय झालाय. सेकंड सेमीफायनल साठी गावदेवी साई संघ काही वेळात हजर होताना दिसेल. तत्पूर्वी बी गटातून कोणता संघ येताना दिसतो हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे.
सकाळच्या सत्रात कोपरोली संघ 2 सामने जिंकलाय. येता क्षणी लेफ्ट करायचा होता, बॅटची लिडिंग एज लागली, नंतर ओमकार साकोस्कर आहेत फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये. सॉरी माफी असावी, वडाव संघ क्वालिफाय होताना दिसलाय तिसऱ्या राऊंड साठी. शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच आपण पाहिली होती. 1 बॉल आणि 4 धावांची गरज असताना मयूर यांच्या वर चढवलेला हल्ला रोनक यांच्या माध्यमातून तो षटकार आपण पाहिला होता आणि त्या क्षणी वडाव संघ तिसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय होताना आपण पाहिला होता. आणखी एका विकेटचं पतन आपण पाहतोय. 3 धावा आणि 3 विकेट. सध्याच्या घडीला टीम जितोय जिते बी हा संघ धावफलकावरती आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलं. पहिल्या षटकामध्ये जिते संघाला 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांच्या लढतीत कमीत कमी आता इथून जर पाहायला गेलात ना येणाऱ्या पुढच्या फलंदाजांना पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असणार आहे. आताची जी परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीतून जर बाहेर यायचं असेल तर सिंगल डबल ना आपण आपला स्कोर कार्ड पुढे नेऊ शकतोय. मोठे फटके या मैदानावरती आणि या विकेटवरती येणं कठीण होऊन पाहतोय आपण, कारण सकाळच्या सत्रात देखील आपण पाहिलं की फलंदाजांनी बरेचसे प्रयत्न केले परंतु मैदानाच्या बाहेर बॉल पाठवण्यासाठी एक्स्ट्राची पॉवर एक्स्ट्राचा एफर्ट लावावा लागतोय तो या विकेटवरती. बॉलिंग फ्रेंडली असलेली ही विकेट थोडा ग्रास असल्या कारणानं बॉल येताना थोडा स्कीट होतोय. बॉल रीड करत असताना फलंदाजांना कुठेतरी अडचणी निर्माण होत आहेत आणि अशातच फलंदाजांच्या विकेट देखील दुसऱ्या बाजूने जाताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 3 विकेट देखील आल्यात आणि आता दुसरा गोलंदाज कोलीवाडा. 12th मॅन पाठवून द्यायचा आहे कोलीवाडा. नवीन बॉलर दुसऱ्या षटकात पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रात अलंकार दुसऱ्या षटकात पाहतोय. अलंकार बॉलिंग ट्रॅक वरती 1 धाव पहिल्याच बॉल वरती खर्च केल्यानंतर आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. शुभम ऑफ कट केलेला हा बॉल आणि डायव्हिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाला. बेस्ट एफर्ट लावत असताना आपण पाहिला परंतु आज जर पाहायला गेला तर बेस्ट फिल्डरच्या रेसमध्ये जरूर नाव येईल परंतु आमच्या समोर घेतलेल्या सकाळी हर्षद यांचा झेल आपण पाहिला होता स्टार वलक संघासाठी. लॉंग ऑन पासून स्ट्रेटचं अंतर कापत आलेला तेवढाच तोडीचा हा झेल आपण आज कोलीवाडा संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून देखील पाहिला होता. आणखी एका विकेटचं पतन. 4 धावा आणि 4 विकेट. बिकट परिस्थिती आज जर पाहायला गेला तर टीम जितो आई जिते बी या संघावरती ओढवत असताना धावसंख्येत फारसा बदलाव पाहायला मिळत नाही आहे. धावांसाठी खऱ्या अर्थानं इथं बॉल मैदानाच्या बाहेर येताना दिसत नाही आहे. धाव करावी लागणार आहे टीम जिते बी संघाला. 4 धावा 4 विकेट आतापर्यंत टीम जिते बी. पुढचा बॉल पुन्हा एकदा अलंकार. बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूरज आलेत. पुन्हा एकदा ऑफ कट करण्याचा प्रयत्न पाहतोय. बॉलवरती बोट फिरवली जात आहेत. ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न आपण पाहिला त्याला ऑन साइडला पुल केला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय आणि अशातच जर पाहायला गेला तर 1 धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्येत 1 बदलाव फारसा बदलाव होताना दिसत नाही. 1-1 धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न टीम जितोय जिते बी संघ करताना दिसतोय. एखादा मोठा फटका मोमेंटम शिफ्ट करताना दिसेल त्याचा प्रयत्नात ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव कंप्लीट. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. 1-1 दोन्ही धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न टीम जिते बी संघाचा. धावसंख्येत आणखी 2 धावा ऍड होताना दिसतील. जिथं पहिल्या षटकात 3 धावा आणि 3 विकेट. देवांश तांडेल यांनी जो प्रेशर क्रिएट केला त्या प्रेशर मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न जिथे बी संघ करताना दिसतोय परंतु अलंकार देखील तेवढीच धारदार गोलंदाजी करत असताना यावेळी मिस टायमिंग शॉट आहे. देवांश इंटरेस्टेड आहेत कॅच घेण्यासाठी. लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये घेतलेला हा झेल आपण पाहिला. आणखी एका विकेटचं पतन झालं आणि आणखी 1 विकेट जर पाहायला गेला तर तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसेल.
धावसंख्येत फारसा बदलाव होताना दिसत नाहीये आणि धावसंख्येचा जर विचार करायला गेलात तर धावफलकावरती फार कमी असताना ही विकेटची झालेली पडझड आणि जवळजवळ जर पाहायला गेला तर अर्धा संघ 7 धावांवरती मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसऱ्याला आपण पाहतोय. 5 विकेट आतापर्यंत मैदानाच्या बाहेर. 1.5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय अरुण. सात धावा 5 विकेट आतापर्यंत टीम जिते बी. अरुण आलेत. शेवटचा बॉल. दुसरं षटक मार्गस्थ असताना बिकट परिस्थिती टीम जिते संघाची आणि या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अरुण ब्लास्टर फलंदाज ताकदीचा आता वापर करावा लागणार आहे अरुण यांना पुढच्या येणाऱ्या 2 षटकांमध्ये. तत्पूर्वी शेवटचा बॉल वाईट बॉल वळते. वाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये आणखी 1 धाव ऍड होताना दिसणार आहे. धावसंख्येत 1 बदलाव. धावसंख्या 8 धावा टीम जिते बी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट हातामध्ये फिरली गेली. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. एका धावेनं स्कोर कार्ड वरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय ते अर्थातच 9 धावा. 9 धावा प्रति षटक. जर सरासरीचा विचार करायला गेला तर 4.50 ची सरासरी पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार करतोय तर 18 धावा. परंतु 18 धावा टीम कोलीवाडा संघाच्या अगेन्स्ट जर पाहायला गेला तर पुष्कर असतील का हा प्रश्न कदाचित फलंदाजांनी एकमेकांना विचारला असेल आणि येणाऱ्या पुढच्या षटकांमध्ये कमीत कमी आपल्याला 20 धावा जेणेकरून 29-30 धावांपर्यंत जरी आपण गेलो तरी एक फाईट देऊ शकतोय. कारण या विकेटवरही जर विचार करायला गेला तर बॉलिंग फ्रेंडली विकेट असल्या कारणानं गोलंदाजांना चांगली मदत या बॉलिंग ट्रॅक वरती होताना दिसत आहे. आणि अशातच जर पाहायला गेला तर तिसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती न्यू बॉलर शॉर्ट अंपोल करायचा होता. फाईन लीग मध्ये केलेला प्रयत्न आपण पाहिला. या अगोदर याच क्षेत्ररक्षकाकडून एक सुंदर झेल डायव्हिंग झेल घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. बॉल स्टॉप केला गेला. परिणामी 1च धाव खर्च करताना पाहतोय. आणखी एका विकेटचा पतन. अरुण यांच्यासाठी 2 षटकारांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. गोंडा गणेश यांच्याकडून 2 षटकार 200 रुपये अरुण यांच्यासाठी. तत्पूर्वी मैदानामध्ये आणखी एका विकेटचं पतन. 10 धावा झाल्या. 6 विकेटचं पतन आतापर्यंत पाहतोय. टीम जिते बी संघ बॅकफुटवर पूर्णपणे पाहतोय. विकेटची पडझड व्हायला लागली आहे. कोणताही फलंदाज आता या मैदानावरती जर पाहायला गेला तर तळ ठोकून उभा राहायला तयार नाही आहे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलाय परंतु प्रत्येकाला यश येताना दिसलं नाही. किंबहुना जर पाहायला गेला तर आलेला प्रत्येक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. आणखी एक बॅटचा लिडिंग एज लागल्यानंतर बॉल शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. धावसंख्येत 1 बदलाव पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेला तर अरुण जे 2 बॉल ज्यांनी फेस केलेत अरुण यांच्या 2 षटकारांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून बराचसा दूर फेकलेला बॉल आपण पाहतोय. वाईड लाईनच्या बाहेर वाईड लाईनला यार्क करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हा बॉल वाईट बॉल येतोय. वाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आणखी 1 धाव ऍड होताना दिसेल. शांततेत चाललेला हा सामना आपण पाहतोय परंतु ही शांतता तर शमवायची असेल तर अरुण यांना आपल्या बॅट मधून 2 षटकार या 2 षटकारांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज हे लावलं गेलंय जेणेकरून आपल्या संघाचा धावफलक कमीत कमी धावा 20 प्लस कसा जाईल या उद्देशाने प्रयत्न करावा लागेल.
खरं आता जर पाहायला गेला तर धावा जिथे बी संघासाठी येणं कठीण होऊन बनलाय. 13 धावा आतापर्यंत पाहतोय. यावेळी फुल टॉस होता परंतु फिल्डर आहे डाऊन द बॉल. नो बॉल कॉल दिलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि अखेरीस जर पाहायला गेला तर डायरेक्ट हिट झालं आणि अखेर ज्या खेळाडूवरती बक्षीस लावलं होतं तो खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. अरुण मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. रनआउट स्वरूपात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. सरोवर वेस्ट हेडच्या वर आलेला हा नो बॉल आपण पाहिला परंतु तो बॉल मैदानाच्या बाहेर पाठवत असताना कुठंतरी उशीर झाला. परिणामी उंची जरूर दिली. वाटलं होतं की हा षटकार कन्वर्ट केला जाईल परंतु आता जर पाहायला गेला तर या एंड वरून ऑन साइडची जी बाउंड्री लाईन आहे ती थोडी लांब असल्या कारणानं या क्षेत्रात जर आपल्याला षटकार किंवा चौकार मारायचा असेल तर एक्स्ट्राचा एफर्ट एक्स्ट्रा फोर्स लावावा लागेल आणि त्याचीच कुठेतरी कमी पाहायला मिळाली. फ्री हिट असणार आहे. पुढच्या बॉल वरती ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. जयेश आहेत. फोर्स लावला जातोय. डाऊन द बॉल वास्कर आहेत. एकच धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही. थांबलंय आणि अशात जर पाहायला गेला तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सॉरी शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. स्विच हिट केला जातोय. आता प्रॉपर कनेक्शन आहे. अखेरीस बराचशा अवधीनंतर आलेला हा चौकार पाहतोय तो जिथे बी संघासाठी. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता धावफलकाचा जर विचार करायला गेला तर 4 धावांनी हे षटक संपलं गेलंय आणि धावफलकाचा विचार करता 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 षटक झाले. शेवटचं षटक शिल्लक असणार आहे. इथून कमीत कमी 8 ते 10 धावा 30 धावा फायटिंग टोटल बोलू शकतोय कारण जिथे संघाकडे देखील आक्रमक असे वेगवान गोलंदाज आहेत. ज्या वेगवान गोलंदाजाच्या आधारावर आणि आपल्या फिल्डिंगच्या जोरावर 30 धावा डिफेंड करण्याची ताकद जिथे बी संघ ठेवू शकतोय. जिथं डॉमिनेट करावं लागेल तेव्हा पेन कोलीवाडा संघाला कारण त्यांच्या समोर जिथे संघाच्या समोर जर पाहायला गेलं तर देवांश तांडेल असतील, लल्ला वास्कर असतील, समीर आवास्कर असतील, तदनंतर जर पाहायला गेला तर ओमकार साकोस्कर असतील. अशा बलाढ्य अटॅकिंग फलंदाजांसमोर आपल्याला टार्गेट सेट करायचं आहे आणि त्यासाठी हे शेवटचे 6 बॉल शिल्लक राहिलेत. 20 धावा इथून येणाऱ्या धावा आपल्या संघासाठी फायटिंग टोटल बनवू शकतात. त्यासाठी प्रयत्न खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर टीम जिथे बी करताना दिसेल आणि अशातच शेवटचा गोलंदाज देखील वापरला जातोय तो टीम कोलीवाडा संघाच्या माध्यमातून. न्यू बॉलर शेवटच्या षटकात आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला बॉल खोदून काढायचा होता. कव्हरच्या वरून बॉल उडवायचा होता परंतु फटका मारत असताना चूक झाली. कदाचित आउटसाइड ऑफ स्टंप इनसाइड आउट फटका खेळायचा होता. त्यासाठी फुटवर्क थोडा कमी पाहायला मिळाला. परिणामी बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही आणि हा डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा त्याच लाईन लेंथवरती त्या स्पॉट वरती फेकलेला हा बॉल पाहिला. आणखी एक बॉल डॉट येतोय. लागोपाठचे 2 डॉट बॉल टीम पेन कोलीवाडा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळी ऑन साइडला पुल करायचा होता. व्यवस्थित त्या बॉलवरती बॉल आला नाही. परिणामी 1 धाव तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. दुहेरी धावेने स्कोर कार्ड वरती 22 धावा. उर्वरित जर पाहायला गेला तर षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. पहिला सत्र चालू असताना टीम पेन कोलीवाडा संघानं टॉस जिंकला होता. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि तदनंतर फलंदाजी करत असताना जिथे बी आतापर्यंत 6 विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिलात. आणखी एक बॉल पाहतोय. स्वीपर कव्हर मध्ये बॉल फील्ड केला जातोय. 2 धावा 2-2 धावांनी पुढे जात असताना टीम जिथे बी संघ जिथे धावा होत नव्हत्या आपल्या संघासाठी 24 पर्यंत आतापर्यंत आपण पाहतोय. 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा हिट येतोय तरी धावा 28-30 पर्यंत जाताना दिसतील. शेवटचे 2 बॉल शिल्लक. हा बॉल
चेक केलं जात आहे. अंपायर सांगतात की हा बॉल वाईट बॉल आहे, परंतु वाईट बॉल वरती धावचीची मिळालेली ही विकेट आपण पाहिली. आणखी एका विकेटचं पतन. जवळजवळ 7 विकेट मैदानाच्या बाहेर येताना दिसत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. धावसंख्येत वाईटची 1 धाव ऍड होताना दिसेल. 25 धावा षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 25 धावा झाल्यात, शेवटचे 2 बॉल शिल्लक. टीम जिथे बी संघासाठी मोमेंटम प्राप्त करायचा असेल तर या बॉल मध्ये मोठा फटका टीम जिथे संघाला आपल्या संघासाठी आणणं गरजेचं असेल. लेफ्ट केलाय, गॅप शॉट सिलेक्शन पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये देवांश तांडेल आहेत. बॉल पिकअप करतायत, फेकतात. तद्वर जर पाहायला गेला तर 2 धावा जिथे बी संघाच्या माध्यमातून कंप्लीट केल्या गेल्या. धावा 27 धावा आता टीम जिथे 20 संघाच्या धावफलकावरती लागल्या. 7 विकेट गेल्यात. विकेटची पडझड झाली तरी सिंगल डबलला मदतीनं आपण आतापर्यंत 27 धावांपर्यंत पोहोचलोय. टीम जिथे यावेळी शफल होऊन मारायचा प्रयत्न फाईन लेगला मारायचा होता, परंतु शेवटच्या बॉलवरती धावचीची विकेट पाहायला मिळते. अशातच 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता येणारे षटकात 4 आणि जिंकण्यासाठी 7च्या आस्किंग रेटनं बनवायचे आहेत. 28 धावा टीम वनेट स्पोर्ट्स पेन कोलीवाडा. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना टीम जितवे जिते बी संघाने टार्गेट मात्र सेट केलंय. 28 रन्स टू विन. वनेट स्पोर्ट्स पेन कोलीवाडा संघाला मात्र 28 रन्स करायचे आहेत. चला फार वेळ घेऊ नका, आम्ही वारंवार तुम्हाला सूचित करतोय वेळ फार कमी आहे. आज ह्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. वेळेत स्पर्धा संपन्न होणं अपेक्षित असेल. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देऊ. पंचांना देखील आमची विनंती असेल, सन्माननीय रवी पाटील सर, राजेश पाटील सर, मैदानाच्या आतमध्ये 2 क्वालिफाईड पंचांना आपण पाहतोय. मी विनंती करेल टीम जितवाय जिथे बी संघाला चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामवीर फलंदाज एका बाजूने वनेट स्पोर्ट्स शॉपचे ओनर अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके लल्ला भास्कर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला देवांश तांडेल. देवांश आणि लल्ला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ग्रीन सिग्नल. पॉवर प्लेचं पहिलं षटक. डावाला होईल सुरुवात. पहिल्या षटकासाठी गोलंदाज मयूर. कट केलाय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला मात्र दिशा दिलंय. चेंडू मात्र चाललाय डीप पॉइंटला. सीमा पार. गुड स्टार्ट. पहिल्या चेंडूवरती चौकार. इट्स अ ड्रीम स्टार्ट. होम ग्राउंड, होम पिच.
तर आपल्या घरच्या मैदानावरती पैन कोळीवाडा म्हटलं ना की नगरपालिकेचं मैदान हे त्यांचं घरचं मैदान आहे. या मैदानावरती फार कमी सामने ते पराभूत झालेत. गतवर्षी याच मैदानावरती लल्ला वास्कर यांचं सेलिब्रेशन आपण पाहिलंय. अनेक स्पर्धा अक्षरशः गाजवल्यात ह्या टीमने. देवांश तांडेल, लल्ला वास्कर, समीरा वास्कर. चला आणखीन काही रन्स. चेंडू जाईल का, जाईल का? होय, 1+4. पंचांचा निर्णय अपेक्षित असेल. चला आम्ही तर इक्वेशन केलंय 5 की मग 1. पाच धावा जरूर स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. गरीबी में आटा गेला. आणि मराठीत म्हणाचं गेलो तर दुष्काळात 13वा महिना, अशा काही ज्या म्हणी आहेत. एक तर रन्स कमी आहेत आणि तुम्ही जर का अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण कराल तर कदाचित सामना देखील तुम्हाला गमवावा लागेल. जितवाय जिते बी. क्षेत्ररक्षणात झालेली चूक जिकडे 1 होती तुम्हाला 5 खर्च करावे लागल्यात. तुमच्या अकाउंट मध्ये पैसे फार कमी आहेत, तुम्हाला सेव्हिंग करावी लागेल. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय क्षेत्ररक्षक प्रथमेश कॉमन. डाऊन द बॉल पकडलाय झेल, सोडणार नाहीये. फर्स्ट विकेट. इट्स अ बिग विकेट. मोठा मासा लागलाय गलाला. आणि देवांश तांडेलला मात्र आता जावं लागेल माघारी. डगआउटच्या दिशेने जात असताना पेन कोळीवाडा ज्या दिशेने तिकडेच त्यांचा डगआउट आहे. पेन नगरपालिकेच्या एंडकडे. पहिला विकेट गमावलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या आलेल्या 4 आणि लल्लाच्या बॅट मधून आलेला चौकार, एक सिंगल, अशा एकूण 9 रन्स. 9 धावसंख्येवरती 1 विकेट गमावलाय. आणि नवीन फलंदाज समीर वास्कर. समीरला जरूर आपण पाहतोय. वन ऑफ द बेस्ट लेजंड लेदर आणि टेनिस बॉल क्रिकेट मध्ये या खेळाडूला आपण कित्येक वेळा पाहिलंय. चला आता कट्टर समर्थक यायला लागलेत. जितेचे आमचे कट्टर समर्थक दादांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. प्रत्येक संघाच्या बाजूने एखाद दुसरा कट्टर समर्थक असतो आणि तो प्रथम कॉम्बॉक्सच्या दिशेने येणार. आणि पहा असेच आमचे कट्टर समर्थक जिते संघाचे, त्यांची उपस्थिती दादांची इकडे झालेली आहे. त्यांचं आपण स्वागत करूया आणि जरूर पारितोषिक ते लावतील. कदाचित आमच्या डीजे मास्टर साठी की खेळाडूंसाठी. मयूर गोलंदाजी मार्कवर आहे. ऑन स्ट्राईकला असेल समीर. उजव्या हाताचा विस्फोटक खेळाडू. या काही खेळाडूंबद्दल सांगण्याची काही आवश्यकता नाहीये. अनेक सीझन, अनेक मैदान ज्यांनी अक्षरशः गाजवलेत. चला ऑफ करायचं होतं, फसवलाय. ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर 4-5व्या स्टंपच्या लाईन वरती चेंडू पडला. थोडा काटा बदलला आणि मग डॉट बॉल आलाय. इव्हनिंग सेशन संध्याकाळच्या सत्रामध्ये गुलाबी थंडी आणि तेवढं सोपं होणार नाहीये. चेंडू स्विंग होतोय. फुलटॉस, बैठक, गुट्टा टेकलाय. समोरला मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेला आणि रन्स आल्या 2. पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 खेळाडूंना तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकताय. लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट, असे 2 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्रोटेक्शन करत असताना सीमारेषा लगत तुम्ही जरूर पाहताय. ऑफ साइडला फ्लाइंग स्लिप, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला एक मिड ऑफला उडवला स्विच हिट. परंतु यावेळेस बैठक पाहायला मिळाली. फाईन लेगला चेंडूला मात्र सरळ पाठवले प्रेक्षकांच्या भेटी. सीमा पार, काही टप्पे घेत चौकार. समीरचं हे घरचं मैदान आहे. अगदी ह्या मैदानाचा काना आणि कोपरा सर्व त्याला ठाऊक आहे. कशा प्रकारचं खेळायचं, कशा प्रकारे चेंडू. इंजर्ड जरूर आहे, पहा तुम्ही जरूर पाहू शकताय. इंजरी जरूर आहे गुडघ्यामध्ये, काहीशी दुखापत. परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे. कित्येक वेळा आपण पाहिलंय. ऋषभ पंतचं उदाहरण घेऊया आपण. मार्क वुडचं उदाहरण घेऊया आपण. दीपक दादा
पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. सौरभ यांनी जर का सलग 3 विकेट्स घेतले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. 505, चला 5 रुपये आणखीन वाढलेत. 505 रुपयाचं हे कॅश प्राइज असेल. हो, क्या बात आहे. चांगला चेंडू होता, ऑफ स्टिकच्या बाहेर होता. सेन्सिबल क्रिकेट. चला आणखीन 50 वाढवूया. 555 रुपयाचं कॅश प्राइज. आता जर का वाढवायला गेलो तर कदाचित 5000 वाढवावे लागतील, कारण की मग 5555 होतील. गणित आणि आकडे आणि क्रिकेट आणि आणखीन जर का वाढवायला गेलो तर मग 5 लाख. चर्चा जरूर आपण करणार आहोत. स्विच हिट फक्त सरळ हातामध्ये. रजनी क्रिकेटची स्पर्धा, गोविर्लेचं मैदान, 2 गुंठे जागा असं पारितोषिक होतं त्या स्पर्धेमध्ये आणि आम्ही स्वतः समालोचक तिकडे होतो. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कशा प्रकारचं पारितोषिक लावलं जाईल हे आपण सांगू शकणार नाही आहोत. चांगला फटका आहे. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. सरळ हातामध्ये धावबाची संधी. समीर पोहोचेल का? सुरक्षित आहे. सिंगल जरूर मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 16 लॉस ऑफ 1 विकेट. या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. चला विकेट हॅट्रिक साठी दादांकडून 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जरूर आहे. दीपक दादा पाटील जिते यांच्याकडून हे पारितोषिक. चांगला फटका आहे. स्विच हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. समीरचा ब्रँडेड 1-8 षटकार म्हणावा लागेल. षटकार जरूर आलाय. समीकरण आता मात्र अगदी सोपं झालंय. 28चं समीकरण होतं. आता विजयासाठी रन्स करायचे आहेत. 14 चेंडू आणि 6 रन्स. कदाचित ह्याच चेंडूवरती पाहूया. आणखीन एक. इट्स अ मॅच फिनिश. जे प्रेडिक्ट केलं होतं, आयोजक फार खुश असतील की 2 षटकांचा टायमिंग वाचलाय आता. वेल प्लेड बॉयज. वनेट स्पोर्ट्स पेन कोलीवाडा विन दिस मॅच. नो डाऊट प्लेयर ऑफ द मॅच समीर. या आपण ह्या सामन्याचे हिरो आहात आणि टॉस साठी पण आम्ही आमंत्रित करतो. निगडे आणि पेन कोलीवाडा सहकार्य करायचं आहे.